वा 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 वा, परत एकदा तुम्हाला भेटलो, मला फार भारी वाटतंय. स्वागत करतो तुमचं आपल्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. घराघरातल्या प्रत्येकाला प्रश्न असतो की उद्या काय करायचं. लहान मुलांना प्रश्न पडतो की उद्या जर सरांनी किंवा मॅडमनी सरप्राईज टेस्ट घेतली तर काय करायचं, माझ्याकडे उत्तर नाही. तरुण मुलांना प्रश्न असतो की उद्या जर माझी भांडलेली मैत्रीण पुन्हा बोलली नाही तर काय करायचं, माझ्याकडे उत्तर नाही. बाबांना प्रश्न असतो की ऑफिस मधले बॉस उद्या रागवले पुन्हा तर काय करायचं, आपल्याकडे उत्तर नाही. पण गृहिणींना प्रश्न पडतो की आता उद्या स्वयंपाकात काय करायचं, आपल्याकडे उत्तर आहे. कारण त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आपल्या घरची चव घेऊन आम्ही रोज तुमच्या भेटीला येतो आणि आजही तुम्हाला एका घरची चव आम्ही पाहायला आणि चाखायला लावणार आहोत. आणि ही घरची चव आपल्याकडे घेऊन येत आहेत. फार मनापासून स्वागत करूया स्वाती एकार यांचं. प्लीज वेलकम. स्वाती मॅडम, खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही? छान. वा, कुठून आलायत? चिंचवड, पुणे. कोण कोण असतं घरी तुमच्या? मिस्टर आणि मुलगी. बर, साहेब काय करतात? ते प्राध्यापक होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये, बर. आता रिटायर आहेत. अरे वा. तुम्ही? माझा आनंदवन नावाचा ग्रुप आहे, महिला मंडळ आहे, 2005 पासून मी चालवते. त्या अंतर्गत आम्ही डोहाळ जेवण, नामकरण, वाढदिवस, मंगळागौर आणि इतर नवरात्र वगैरे कार्यक्रम करतो. आपलं झी मराठीचं. अच्छा. त्या झी मराठीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात मी सहज त्यांना असं विचारलं की टायटल सॉन्गमध्ये आम्हाला सहभागी होता येईल का. तर त्यांनी हो म्हटलं लगेच. आणि हो म्हटल्यानंतर मग थोडंसं आम्ही टायटल सॉन्ग मोराचे पीस वगैरे घेऊन मोरपंखी साड्या नेसून ते तयार केलं. तयार केल्यानंतर ते आवडलं त्यांना, म्हणजे अगदी 1-1.5 मिनिटाचंच होतं. नंतर वर्षभर आम्ही टी व्हीवर होतो आणि आनंदवन सोसायटीतल्या ज्या महिला आहेत त्या महिला, म्हणजे अगदी प्रत्येकाला वाटतं की काहीतरी करावं, पण ती पुढे येण्याची तेवढी वेळ मिळत नाही, त्या निमित्ताने संधी मिळाली आणि मग तिथून त्या ग्रुपला खरं तर आनंदवन नाव पडलं. कारण आनंदवन सोसायटीचं नाव आहे. सोसायटीचं नाव आहे. वा, फार छान वाटलं. स्वयंपाक पाणी काय रोजचं घरात कोण करतं? स्वयंपाक पाणी करते मीच, पण माझे जवळजवळ महिन्यातून 12 ते 15 कार्यक्रम असतात, महाराष्ट्रभर असतात. हो हो. अच्छा. आणि मग संध्याकाळी स्वयंपाक मिस्टर आणि मुलगी. बर. जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा त्यांचं ते करतात? त्या आधी मुलगा होता तेव्हा तो. बर. आता तो कुठे असतो? तो लंडनला असतो. अरे वा. तुम्ही गेलात की नाही कधी लंडनला? नाही, जाणार आहे. फार छान. लंडनला नक्की जा, पण त्याआधी आमच्या स्वयंपाकघरात या, आम्हाला काहीतरी करून खाऊ घाला. चालेल ना? या स्वातीताई, स्वयंपाकघरात जाऊया. प्लीज वेलकम. पण ही जी तुमची आनंदवनची गँग आहे सगळ्या महिलांची, हे इतर वेळेला पण भेटतात का फक्त कार्यक्रम टू कार्यक्रम? नाही, इतर वेळेलाही आम्ही भेटतो. आणि आमच्या वर्षातून एक अशी सहल सुद्धा असते जी एक महाराष्ट्रात असते आणि एक आउट ऑफ इंडिया पण असते. आउट ऑफ इंडिया पण? तुम्ही कुठे कुठे फिरलात? मागच्याच वर्षी आमचा आनंदवन ग्रुप मलेशियाला जाऊन आला आणि तिथे सुद्धा आम्ही आमचे खेळ दाखवले होते. फारच छान. आता आपण पदार्थाकडे बोलूया. रेसिपीचं नाव काय? मेथी दाण्याची आमटी. स्वातीताई आपल्यासाठी करतायत मेथी दाण्यांची आमटी. मेथी दाण्यांची आमटी आपल्याला करायची आहे. साहित्य आपल्या समोर आहे. गप्पांचा ओघ चालू राहीलच, त्याआधी साहित्य सांगा. मोड आलेले मेथी दाणे, बरं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे पावडर, लाल मिरची, लसूण, आलं पेस्ट, चिंच, धणे पावडर, गुळ पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. वा. मोड आलेले मेथी दाणे हे काय भिजत ठेवले होते का? हो हो, भिजत ठेवले होते. किती वेळ? 4-5 तास भिजत ठेवायचे. आणि त्यानंतर ते आपण आपल्या सुती कापडामध्ये बांधून ठेवायचे. बांधून ठेवल्यानंतर 1 दिवसानंतर त्याला मोड येतात. बरं, मेथी दाणे असं नुसते खाल्ले तर कडू लागतात, पण हे मोड आलेले हे तुम्ही खाल्ले तर थोडे त्याचा कडवटपणा कमी आलाय, कारण आपण पाण्यात भिजवल्यामुळे ते पाण्यात त्याचा कडवटपणा त्याचा शोषून घेतला जातो. बरोबर. चला, काय करूया? पहिल्यांदा कढई गॅस लावून घे. तेल घालू. तेल 1 पळीभर तेल. पुरे का? पुरे. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. कॉलेजच्या लाईफ मध्ये काय एकदम तुम्ही ऍक्टिव्ह असाल? हो. काय काय करायचं? कॉलेजच्या लाईफ मध्ये ऍक्टिव्ह होते. जास्त नव्हत्या, आम्ही 5 ते 7 जणीच होतो कॉलेजला, अगदी पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत. पण मला पहिल्यापासूनच आवड होती, त्यामुळे कॉलेजमध्ये मला जिमचं पथक बसवणे किंवा हे खेळ दाखवणे, पारंपरिक खेळ दाखवणे ते करत होते.
नटाई मुरडायची आवड होती का तेव्हापासून? हा, एखादी अशी सवय जी तुमची लोकांच्या डोळ्यात भरायची किंवा हो. काय कुठली? आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कुठलीही स्त्री असू देत तिला गजरा हा अप्रूप असतो आणि तो आवडतोच. तर. आणि मग त्या गजऱ्यामागची अशी गोष्ट आहे की माझ्या फलटणला आमचा एक खालीच घर आहे आणि मग तिथे एक जाईजुईचा वेल तो कायम असायचा बहरलेला आणि मग त्या फुलांचं वाया जाऊ नयेत म्हणून ती फुलं रोज काढायची, रात्री रोज गजरे करायचे. ते 7 गजरे अगदी नियमित मी केलेले आहेत पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की तेव्हा कॉलेजमध्ये अशी पद्धत होती की ॲन्युअल फंक्शन किंवा गॅदरिंग असेल तेव्हा फिशपॉन्ड द्यायचे. तर मग आता आपल्याला रोजच गजरे घेऊन येते, मग क्लासमधले सगळे गजरेवालीच फिशपॉन्ड देणार ना. तुमचं एक कॉलेज मधलं नाव होतं का गजरेवाली? गजरेवाली. वा, छान. चला, तेल तापलंय, काय घालूया? बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला ही कोणी शिकवली मेथी दाण्यांची आमटी? ही शिकवली माझ्या मिस्टरांनी. बाबो, तुम्हाला स्वयंपाकही त्यांनी शिकवलाय काय? स्वयंपाक नाही शिकवला, हा. स्वयंपाक मला येत होता. मी लग्नाच्या म्हटलं ना आधीच? आधीच आई हा. शिक्षिका होती त्यामुळे मी थोडंफार करत होते. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. गजरेवाली त्यांच्या आयुष्यात कशी आली? गजरेवाली त्यांच्या आयुष्यात अशी आली की ते एका लग्नासाठी बारामतीला आले होते बर काकांबरोबर. बर. गल्लीतच एक काका आमचे राहतात, त्या काकांबरोबर बारामतीला आले होते. तर मधल्या वेळेत ते म्हणाले त्यांना की चल आपण जरा एक ठिकाणी जाऊन येऊया, फिरून यामध्ये वेळ आहे तर. मग ते फलटण बारामती अगदी 15-20 मिनिटाचं अंतर आहे. तिथून ते तिथं आले. कशाच्या मधल्या वेळेत? लग्नाच्या मधल्या वेळेत? हा, लग्न लागायला थोडा वेळ होता, ते वरात हो. सगळं होईपर्यंत जाऊन येऊया. तर मग दोघं आले होते. दोघं मग चतुर्थी होती त्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशीच आले होते आणि मग त्यांना माहिती नव्हतं हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे काय आहे ते. मग तो आल्यानंतर तेव्हा तर काय म्हणजे आमची पण काही तयारी नव्हती आणि मग आईची साडी ब्लाऊज असं नेसून. म्हणजे अचानक सहज घरी म्हणून भेटायला आले होय? हा. असं पाहण्याचा नाही, कार्यक्रम त्यांना पण नव्हता? नव्हतं माहिती, तुम्हालाही नव्हतं काकांनी माहिती? नाही. वा, लग्नाच्या मध्ये बघायला आणि लग्नच करून गेले. आता काय घालायचंय? आता घालायचं धनेजिरे पावडर. आणि मग बघायला आलेलं लग्न ते तुमचं लग्न, याच्यामध्ये किती अंतर होतं? 8-9 महिने. मला वाटलं आज दुपारी एक लग्न आहेच, पटकन जाऊ आणि करून घेऊ. नाही, आपण आता काय घातलं? आपण टाकली धणे पावडर, जिरे पावडर. हा, ठीक थोडासा त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण ती कांद्यामध्ये टाकली. ठीक. आता टाकणार आहोत आपण लाल मिरची, लाल लसूण आणि मिरची, लसूण, आलं त्याची पेस्ट. लागेल तशी टाकू आपण. पण मग तुम्हाला ते बघितल्या आवडले का? हा, नाही आवडण्याचा काही तसा हे नव्हता. नाही आवडले? म्हणजे पहिल्याच वेळी आपण असं म्हणत नाही ना, तर कसं होतं की त्यावेळी आई वडील आपल्यासाठी जे करतात ते चांगलं असतं, आपला विचार करूनच ते करत असतात असं आपण. आणि मग आई वडिलांनी सांगितलंच तेव्हा की मुलगा छान आहे, सुशिक्षित आहे, मेन म्हणजे महत्वाचं. नाही, ते बरोबर आहे. हा. पण तुम्हाला आवडले की नाही? आवडले ना. ते सांगा ना. आवडले म्हणजे माझं पहिल्यापासूनच असं होतं की शिक्षण क्षेत्रातला असावा. करायचा आणि मग ते पहिलीच अट मान्य झाल्यामुळे